नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील समाज सुधारक या टॉपिकवरती अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? सो विनोबा भावे यांनी भूदान चळवळ एप्रिल 1951 साली सुरू केली. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणाला म्हणतात? सो प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक रा गो भांडारकर यांना म्हणतात. ईस्ट इंडिया असोसिएशन जिची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1866 ला, ती कोणी स्थापन केली होती? सो ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती दादाभाई नौरोजी यांनी. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? सो परमहंस सभेची स्थापना केली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे 1848 साली. मुंबई गिरणी कामगार संघटना ज्याची स्थापना झालेली 1890 ला, ती कोणी केली होती? सो याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली होती. गांधीजींनी दांडी यात्रेस प्रारंभ किती सहकार्यांसोबत केला? सो गांधीजींनी 78 सहकार्यांसोबत दांडी यात्रेस प्रारंभ केला होता. भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषा सुरू करण्याचा पुरस्कार कोणी केला? तो हा पुरस्कार केला होता राजा राममोहन रॉय यांनी. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी रूपांतर कोणी केलं? सो हे मराठी रूपांतर विकार विलसित या नावाने गोपाळ गणेश आगरकर यांनी केलं होतं. नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली? सो नवजवान भारत सभा स्थापन केली भगतसिंग यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला? सो महाड या ठिकाणी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? सो ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. कोणी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली? सो उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं? सो भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलं धोंडो केशव कर्वे यांनी. केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप कोणी घडून आणला? सो नाभिकांचा संप केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी घडून आणला. कोणी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला? सो दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. भारत छोडो आंदोलनाच्या वेळेला कोणी सातारा येथे प्रतिसरकारे स्थापन केली? सो उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन केली. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? सो बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे? सो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित शेषाद्री हे प्रकरण आहे. हिंदू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? सो हिंदू या वृत्तपत्राचे संपादक होते सुब्रमण्यम अय्यर. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलं? सो अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज यांनी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलं. तृतीय रत्न नाटक कोणी लिहिलं? तृतीय रत्न नावाचं नाटक महात्मा फुले यांचं होतं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? सो 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली? तर टिळक स्वराज्य फंडाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत? सो भाऊ महाजन यांचं प्रभाकर नावाचं वृत्तपत्र होतं, त्याच्यामध्ये शतपत्रे लोकहितवादी यांची प्रसिद्ध होत. माझे जन्मटेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे? सो वीर सावरकर यांचं माझे जन्मटेप हे आत्मचरित्र आहे. ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ कोठे सुरू केली? सो मद्रास प्रांतामध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली सप्टेंबर 1916 ला. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी काढलं? सो इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र साऊथ आफ्रिका येथे महात्मा गांधी यांनी काढलं. दादाभाई नौरोजी यांचं रास्त गोफ्तार, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो खरी बातमी, हे साप्ताहिक कोणत्या भाषेत होतं? सो रास्त गोफ्तार हे साप्ताहिक गुजराती भाषेत होतं, जे दादाभाई नौरोजी यांचं होतं. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? सो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं? सो डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलं. कुळवाडी भूषण ही उपाधी कोणी लावली होती? सो कुळवाडी भूषण ही उपाधी महात्मा फुले यांनी लावली होती. महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाच्या तत्वांचा प्रसार कोणी केला?
सो लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रात आर्य समाजाच्या तत्वांचा प्रसार केला. इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनचे संस्थापक कोण होते? सो केशवचंद्र सेन यांनी 1870ला इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली होती. दादाभाई नौरोजी 1882ला ब्रिटिश पार्लमेंटच्या कोणत्या सभागृहामध्ये निवडून आले? सो याचं उत्तर आहे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणाचा आहे? सो पंडिता रमाबाई यांचा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ आहे. मुंबई येथे 1918ला भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सो मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? सो आनंदमठ नावाची कादंबरी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिली. राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल कोणी केलेली आहे? सो कानपूर येथे जे आहे 13व्या कुर्मी क्षत्रिय महासंघ अधिवेशनामध्ये राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? सो वी रा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. जालियनवाला बाग हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग कोणी केला? सो जालियनवाला बाग हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी केला. शुद्धी चळवळ कोणी सुरू केली? सो शुद्धी चळवळ स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना कोणी केली? सो व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली. एडनच्या तुरुंगामध्ये कोणत्या क्रांतिकारकाचं निधन झालं? सो एडन तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झालं. द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? सो पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ लिहिला होता. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? सो निष्काम कर्म मठाची स्थापना केलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबाद येथे 1923 साली स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोठून सुरू केली? सो आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात केली आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली येथून. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तो सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ कोठे सुरू केली? सो बेळगाव या ठिकाणी एप्रिल 1916ला लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ सुरू केली. सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्वात प्रथम होम रूल चळवळीची सुरुवात जी आहे ही लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. त्यांनी एप्रिल 1916ला होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे आणि ॲनी बेझंट यांनी जे आहे सप्टेंबर 1916ला होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे. हिंगले महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली? सो हिंगले महिला विद्यालयाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पंडिता रमाबाई यांच्या कोणकोणत्या संस्था होत्या? सो पंडिता रमाबाई यांच्या कृपा सदन, प्रीती सदन, सदानंद सदन, बातमी सदन, शारदा सदन आणि मुक्ती सदन या संस्था होत्या. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? सो भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी. वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? सो सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. रँड या इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? सो रँड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी केली होती. सो लक्षात ठेवायचं आहे इथे एक गोष्ट की 3 भाऊ होते, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर. तर त्यापैकी दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी जे आहे रँड या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते? सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मुंबई विद्यापीठातून जे पदवीधर जी पहिली बॅच बाहेर पडली पदवीधरांची त्याच्यामध्ये 4 व्यक्तींचा समावेश होता. एक होते न्यायमूर्ती रानडे, दुसरे होते राघव भांडारकर, तिसरे होते बाळ मंगेश वागळे आणि चौथे होते वामन आबाजी मोड. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? सो गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. आत्मवृत्त नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? सो महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आत्मवृत्त नावाचं आत्मचरित्र आहे. इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे लुकिंग बॅक. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी. बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? सो फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना केली होती. भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? सो भावार्थ सिंधू नावाचा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
सो याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा 1948 ला सुरू केली. ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? सो संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला होता. ब्राह्मो समाज आणि आत्मीय सभाची स्थापना कोणी केली? सो राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज आणि आत्मीय सभेची स्थापना केली होती. मुंबईचे अन्नभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? सो नाना शंकरशेठ किंवा त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचं अन्नभिषिक्त सम्राट असंही म्हटलं जातं. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कोठे विश्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलेलं आहे? सो 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी विश्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. उमाजी नाईक यांना कधी अटक केली गेली? सो उमाजी नाईक यांना 1832 मध्ये पुणे येथे जे आहे 1832 मध्ये त्यांना अटक केली आणि पुणे येथे जे आहे त्यांना फाशी देण्यात आली. ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला? सो ताराबाई शिंदे यांनी पुस्तक लिहिलंय स्त्री पुरुष तुलना आणि या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत जहाल भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवलेली आहे? सो ही परिषद भरवलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? तर वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादी नेते मंडळीने. प्रार्थना समाजाचे कार्य पुढे कोणी चालवलं? सो प्रार्थना समाजाचे कार्य न्यायमूर्ती रानडे, राघव भांडारकर यांनी चालवलं. इंडिया इंडिपेंडन्स लीग तर मराठीमध्ये भारतीय स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली? सो इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.